तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण सुखदेव काय करतो बघायचं का? ते बघा, असल्या विश्वास सुखदेवाला लग्न कधी होणार आहे, काय कधी होणार आहे, त्याच्यावर विश्वास बघा ना काय तुम्ही काही. आणि मला पण म्हणतोय तो पण बघ, म्हणजे तुला कळल. असल्यावर विश्वास असतो काहीच. बघा, ऑनलाईन पेमेंट करून हे असलं करतंय. ते बघा सुक्या बोल रे काहीतरी. काका बोलाव काहीतरी तुम्ही पण. काका काहीतरी बोला की. काका डेंजर आहे. काका म्हणते लाईक करा, सबस्क्राईब करा. काका सांगा हो. काका सबस्क्राईब करा मला, सबस्क्राईब करा. बरं काही काका जसं म्हणजे तसं करा तुम्ही. तुम्हाला माहिती आहे आता काय ते त्या बाबाकडे काहीतरी बघितलं, त्या बाबाने काहीतरी काळात सांगितलं, काय काय मोठ्याने पण सांगितलं. जे मोठ्याने सांगितलं आणि जे मी ऐकलं ते त्याच्याच आयुष्यात आहे, ते माझ्या पण आयुष्यात आहे. कुठे त्यांनी त्या बाबाने काय काय सांगितलं माहिती का? एका पोरीनं तू हे केलं नाही, ते केलं नाही, नंतर तुझ्यावर कोणतरी जळतंय, नंतर तुझ्यावर कोणतरी लक्ष ठेवू नये, म्हणजे असं काहीतरी सांगितलं. आता हे कोणाच्या पण आयुष्यात असतं. महत्वाची एक गोष्ट ही ते म्हणलं दिन तुझ्या हातात पैसा टिकत नाही. आता जे पैसा टिकत नाही प्रत्येकाची गोष्ट आहे बरं का, प्रत्येक साधू संत सांगतो. आणि ह्याला वाटतंय की हे सगळं ह्याच्याच मदत चाललंय, इतकं बेकार आहे काहीच. मग असल्या ह्याच्यावर तुम्हाला विश्वास असेल तुम्ही ठेवा, नसेल तर नका. आता आपण कुठे ते कमेंट मध्ये सांगा गाईच. हे बघा तू काय म्हणतय भाऊ, चुकायला म्हणलं तू काय त्याने कानात काय सांगितलं, तू काय म्हणतय लय सांगितलंय पण राहू दे आता. म्हणजे त्याने पण सांगितलं होतं पहिल्यांदा तुला सांगू नको, म्हणून ते सांगत नाही मला. मग आता असंच वाटतंय की त्या बाबाने सांगितलं तर ह्याच्यासोबतच राहू नको, म्हणून ते सांगत नाही. इतकं बेकार आहे. आता आपण घरी आलोय, तुम्हाला दाखवलं सकाळी. मी आता पुण्यात होतो, आता मी पुण्यात आहे पण कुठे दादावड येते. आता आपण घरी आता बघू शकता आपला पिवड्या बाई. काही सुक्या भिक्या इथं कोण नाही, ओनली पिवड्या आब्या. आपले पोरं माहिती आहे तुला कसले हा, ते सुक्या भिक्यासारखे काही नसते. हा ते लाजतोय पिवड्या, आपला कधीच लाजत नाही. खायला लाजत नाही, कशाला लाजत पिवड्या सागरे काहीच लाजत बिजत नाही. सुक्या 10 टाईम लाजतो काहीच. सुक्याच्या हाताची तुझी काढतो नाही. म्हणतो बाई, 10 पिझ्झा खातो. ना तुझा नाही भाकरी, तुझी भाकरी खाल सगळं वाटेल तो. काहीच. आता घरी आलो इतकं भारी वाटत ना, तिकडे एकदम भारी वाटत नाही, लय बेकार वाटत. जातो कशाला, अभ्यास करायला जावं लागतं, क्लासेस साठी जावं लागतं काही. घरी अभ्यास वातावरण तुम्ही बघा कसलं भारी झाले गाईच. वातावरण बघा काहीच तुम्ही. नाच करते का भारी झाले गाईच. इकडे दाखवायचं का? हे बघ, हे बघा गाईच, ते मंदिर बघा गाईच, मंदिर बघा. अलीकडे थोडं आलं की कपडे दिसतील म्हणून आम्ही तुम्हाला काही दाखवत नाही. बरं गाईज, लय बाद झालं, तुम्ही लय बघितलं आता, एवढं पण नका बघू. चला गाईच, लाजवाडीत भेट द्या तुम्ही एकदा गाईज. या चल खाली. आता आपण चाललोय शेकोटीला, लांब येतो. आणि तुम्हाला माहिती आहे गाईज, आपण पुण्यात होतो, रातोरात पर्यंत आलोय. आणि आता वाजले 11:30, 10:30 आता 10:30 वाजले. आणि चालू शेकोटीला, नाईट आउटला, घरापासून लांब, घरापासून लांब, लय लांब. घरच्यांना माहित नाही काही घरच्यांना माहिती नाही काही रस्ता. आमच्या तर घरच्यांना काही माहित नाही ना, काही नाही. अरे कॅमेरा माझ्याकडे. आणि तुम्हाला काय सांगतो, एक गाडी खोली गेली, एक गाडी महाग आहे. घरच्यांना न सांगता चाललोय, गाडी चावी घरची देत नव्हते, तसं लपून चोरून घेऊन आलोय. आमच्या सोसायटी मधून आम्ही गाडी बंद करून आणली. हा गाडी बंद केली आणि मग नंतर चालवली नाही का गाडी. आता डायरेक्ट आता आम्ही लांब जाणार, फक्त शेकोटीसाठी आम्ही चाललोय. चड्डी फिड्डी घालू, चड्डी दाखव रे दिशी, बघितली गाईस, चड्डीवर चाललोय आम्ही, चड्डीवर. तुम्हाला जास्त काळ कुत्र पण दिसणार नाही. पांढरं कुत्रायचं तुम्हाला दाखवतो. बघा कुत्र काळ, पांढरं पांढरं पांढरं. बघा चाललो आम्ही आता. ही आमचा एरिया, राणे आपली ही आपली गाडी राणे. राणी. आपले बंदे लोक कुठे गेले?
तर बंदे लोग आगे चले गए गाइस. थंडी नाही एवढी थंडी वाजती काय सांगू. नाही काय सांगता येत गाईच. इतकं बेकार चालू आहे ना आता. तरी सुखासुखी झोपायचं सोडून आम्ही आता बाहेर चाललोय. फक्त आणि फक्त मित्रासाठी गाईच. मित्रासाठी म्हणजे आम्हालाच हे आहे जरा किडे आहेत आमच्या अंगात. पण तेवढं चालतं का गाईच. आता आपण नाईट आउटला बाहेर शेकोटी करायला आलोय. पोरं बघा हे गाईच. रात्रीचे 11 वाजलेत. नाही इश्यू आपण बघ कसे खचत नाही कार्यकर्ते. इलेक्शन चालू आहे ना आता. कोण काही करणार नाही. अरे ऊस आहे बा त्यो. हे बघा हे भाऊ झालं की राव काय पाहिजे घरापासून इतक्या लांब आहे ना गाईज आम्ही. आंध्र चंद्रा चड्डीवर बघता काय चड्डीवर घरापासून लांब. घरच्या माहिती शिवाय आम्ही इकडे आलेलो. इथलं